उपयोगिता हे सिद्ध झाली आहे मी कसं समजायचं? तसंच तुम्ही मला मृत्यूचा भय दाखवता, पण अहो गाडी चालवताना मी 140च्या वेगाने चालवतो तेव्हा गाणंही ऐकतो गझल, आणि जेव्हा एखादा आंधळा मोड येतो मला ते बोर्ड चक्क दिसत असतो की संभावित दुर्घटना स्थल आहे. वाहनं सावधपणे चालवा. माझ्या स्पीड अजून वाढते कारण त्याच्यामध्ये एक उत्तेजना असते जिंकायची. तर जिंकायची जर उत्तेजना आहे, जिंकायची जर जिद्द आहे, तर मृत्यूचं भयच कुठे आहे? मग ते जग जिंकायची असेल, मन जिंकायची असेल, बुद्धी जिंकायची असेल की स्वतःला जिंकायची असेल, पण मृत्यूचं नाही. गाणे ऐकत असतो आपण, मित्रांशी चर्चा करत असतो, माहित आहे ऍक्सिडेंट झालं की संपलं, विमान कोसळलं झालं, अपघात झाला गेलं, तरी बसतोच ना विमानात आपण. सकाळी उठल्यानंतर किती लोक विचार करतात की माझा जन्म कशासाठी आहे आणि माझी मृत्यू कशासाठी आहे. सकाळी उठल्यावर मनुष्य एकच गोष्टीचा विचार करतो, आजच्या दिवस माझ्या समोर कुठले कुठले आव्हान आहेत, त्याला मला कसं पेलवायचे आहेत आणि माझा दिवस कसं सर्वश्रेष्ठ घालवायचं, ह्याच्या पलीकडे माणूस विचार करत नाही. जर जन्म आणि मृत्यू शी माणूस भीत नाही आणि त्याचा विचार करत नाही आणि विचारच एवढा करतो की जीवन सर्वश्रेष्ठ कसं घालवायचं, तर जीवन सर्वश्रेष्ठ फक्त एकच रूपात घालवता येतं. ते 4 शब्दामध्ये जीवनचं महत्व आहे. ज्यांनी हे समजलं तो सार्थक, असं जे सांगितलं जातं, जे दर्शन म्हणतो. एक शब्द म्हणजे 4 शब्द तुम्ही जर बघितले तर 4 अवस्था आहेत. बाल्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास. प्रातःकाल, दुपारी, संध्याकाळ आणि रात्री. वेळ न घेता फक्त एक शब्दांमध्ये सांगतो. प्रातःकाल आणि बाल्यावस्था म्हणजे काय, तर ज्ञान प्राप्त करण्याची अवस्था, म्हणजे सज्ञान. मग आईकडून, वडिलांकडून हे सर्व जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करतो, तर ज्ञान जर मिळालं तर निवळ ज्ञान मिळून उपयोग नाही. पुंजी तर सगळ्यांकडे असते हो. 5-5 हजार कोटीचे माणसं आम्ही पाहिले आणि 25,000 कोटीचे माणसं पाहिले, पण दानात मधुसूदन सत्पाळकर जे सारखी कोणाकडे असते? किती लोक असतात की माणुसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा वारसा अल्पायुमध्येच वर्षाताईंच्या या तरुण खांद्यावर देऊन आणि पुढे जातात. तर म्हणण्याचा अर्थ असा आहे की जे तुम्ही जन्म घेतलेला आहे किंवा जी बाल्यावस्था आहे, तो बाल्यावस्था म्हणजे ज्ञानाची अवस्था. ती बाल्यावस्था म्हणजे ज्ञानाची अवस्था. आणि या ज्ञानाला आपल्याकडे असून सुद्धा काही उपयोग नसतो जर त्याला आपण आचरणमध्ये आणलं नाही. म्हणून भारतीय संस्कृतीला जर एक शब्दामध्ये समजायचंय तर सदसंस्कार. एक छोटंसं उदाहरण देतो. एक भारतीय संत विदेशात गेलं. त्याला बघून लोक हसायला लागले की हे कसं संत आहे, ह्याची वेशभूषा कशी आहे. त्यांचा उपहास बघून त्या संतांनी फक्त एकच उत्तर दिलं, तुमच्या संस्कृती आणि आमच्या संस्कृतीमध्ये काय फरक आहे माहित आहे का? तुमची संस्कृती ही फॅशन घडवते आणि आमची संस्कृती ही चरित्र घडवते. आमची संस्कृती हे चरित्राने घडवलेली आहे आणि तुमची संस्कृती फॅशनने घडवलेली आहे. तसंच भारतीय संस्कृती आणि इतर संस्कृतीमध्ये काय फरक आहे तर तुम्ही बघितलं तर इतर संस्कृती जी आहे ते त्या देशातल्या संसाधन आणि परिस्थितीजन्य जे प्राकृतिक परिस्थिती आहे, जे संसाधन आहेत
आणि जे परिस्थिती आहे त्याला बघून आणि विचार जे निर्माण होतात ती संस्कृती आहे. स्वित्झर्लंड डोंगराळ प्रदेश, खायची अडचणी, काय करायला पाहिजे, घड्याळ निर्मिती करायला लागले. घड्याळ निर्मिती करता करता त्यांना वाटलं की निसर्ग चांगला आहे, तर पर्यटन त्यांची जी आहे संस्कृती झाली. गरजाप्रमाणे मजबुरीमध्ये एक भारतवर्षाचा एक भाग वेगळा गेला, तो पाकिस्तान म्हणून ओळखला गेला. तिथले संसाधनची काय परिस्थिती आहे ते आपल्याला माहिती आहे. आणि संसाधन तिथले असून संसाधनाची परिस्थिती आणि जे प्राकृतिक स्वरूप आहे आणि जे विचारसरणी आहे त्याच्यामुळे तिथे काय निर्माण झालं, तालिबान. आज श्वेत घाटी बघा, जे शांतीची घाटी म्हटल्या जायचे, ऋषीमुनींचे तपश्चर्याची भूमी म्हटल्या जायची. तर थोडंसं बाजूला आपण येऊ, परत ते लांब विषय न घेता त्याला बाजूला आपण करू. तर भारतीय संस्कृती एका शब्दात निर्माण होतात, सदसंस्कार. आणि सदसंस्कार कशावरून निर्माण होतात? आता हे संस्कारचं रूप काय? तर नाते रिश्ते, आदरणीय डॉक्टर सावजींनी म्हटलं तेच प्रमाणे मी सांगतो, शेवटी नाते रिश्ते संबंध काय आहे? वसुदेव कुटुंबकम. पहिले आपण एकत्र कुटुंब राहायचं, तर सुख दुःख आणि सर्व एकत्र करायचं. फिनलँड सारखा राष्ट्र 90% क्राईम वाढल्यानंतर 90% क्राईम वाढल्यानंतर जेव्हा क्राईम कंट्रोलमध्ये येत नव्हता, व्यभिचार कंट्रोलमध्ये येत नव्हता, जेव्हा अराजकता हे नियंत्रणमध्ये येत नव्हती, तिथले सरकारचं एकच धोरण ठरलं की प्रत्येक जे मुलं आहेत किंवा जे काही विद्यार्थी आहेत ते सर्व विद्यार्थ्यांना एक आठवडा तरी, महिन्यात किंवा हप्त्यात 2 दिवस तरी संयुक्त कुटुंबासोबत राहायला सुरुवात करायची. संयुक्त कुटुंबामध्ये राहायला लागले, संयमता यायला लागली, गरजा समजायला लागले. तिथे राहत असताना एकत्र कसं राहतात, मोठे वडीलधारी माणसांचा अनुभवाचा फायदा कसा उचलता येतं, गृहस्थ माणसं कशी आपल्या मुलांना खेळवतात, कसे कामं करतात, लहान मुलांना कसं संस्कार दिल्या जातं, चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिल्या जातं, आणि जे वयस्कर लोक आहेत हे सर्वांना बघून किती समाधानी होतात, हे त्यांनी मुलांनी शिकलं आणि तिथे सुधारणा झाली. नेमकं इथेच आपलं तुटलं. आज आपण जे दुःखी आहोत, ही जी वसुदेव कुटुंबकम आहे हे 3 रूपांनी परत जन्माला येते. हे 3 रूप म्हणजे काय? तर 3 रूप म्हणजे अनेकतामध्ये एकता, वसुदेव कुटुंबकम हे भारतीय संस्कृतीचं जे रूप आहे, आणि सत्य. तर हे सत्य पुढे येणार. सगळे म्हणतात सत्य शोधा, ते तुमच्या हात आहे, कधी सापडत नाही हा सत्य शोधल्यानंतर. अरे वाणीची सत्यता जर सत्यता असती तर धर्मराज म्हटल्या जाणारा युधिष्ठिर हे वाणी असत्य कशी ठरवतोय, आणि कुटील दुर्योधन आणि धूर्त शकुनी हा चौसरमध्ये जिंकतो कसा आहे? वाणीची सत्यता ही सत्यता नाही. वाणीची सत्यता ही सत्यता नाही. तर मग हे जे सदसंस्कारांचा प्रभाव आहे, जे संस्कृतीला निर्माण करतात. भारतीय संस्कृती जर 3 घटकांपासून तयार होते, ज्या पद्धतीने एक माणूस 7 घटकांपासून तयार होतो, जे सप्तचक्र आहे त्या सप्तचक्रला जागृत करण्यासाठी सप्तसूर आहे. त्या सप्तसुरांना स्पर्श म्हणजे त्या सप्तसुरांना म्हणजे चांदण्या देण्यासाठी किंवा चमक देण्यासाठी सप्त ऋषी आहे. पण त्या सप्त ऋषींची चमक कुठेतरी कमी पडू नये म्हणून त्यांची खोली पण मापण्यासाठी 7 समुद्र आहे. त्या 7 समुद्रचा चिंतन जर तुम्ही करून बाहेर पडला तर 7 जन्माचा तुम्हाला पुण्य लाभेल आणि 7 फेरे घेऊन तुम्ही जीवनातला परमसुख प्राप्त करणार. हे 7चा सांख्य सिद्धांत आहे. म्हणून संगीत किंवा गीत हे वाद्य नाही, शब्द नाही, माणसातली माणुसकी जागृत करणारी एक संवेदना आहे. ती संवेदना जे माणसातली पडलेली जी सुप्त भावना आहे
त्याच्यातून माधुर्य रस निर्माण करते, गोडवा निर्माण करते. जसं ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवच्या माध्यमातून दुःखातून सुख शोधून दिलं. प्रकाशाची वेगाची गणना करत असताना त्यांनी या अमृतानुभव रूपीच्या माध्यमातून विश्वशांतीचं पसायदान दिलं आणि त्यातून माणुसकीची रचना केली. आणि तेच अभंग आणि त्याच कीर्तनाचा एक रूप म्हणजे गीत म्हणा, संगीत म्हणा. म्हणणं खूप सोपं आहे. जर खुदाचे पुढे वाकलो नाही, जर खुदाचे पुढे वाकलो नाही तर काफिर म्हटलं जातं. आणि माणसाच्या जीवनामध्ये एवढी परीक्षा घेतल्या जाते, एवढी परीक्षा घेतल्या जाते की माणसाला वाटतं की जीवन कशाला जगतोय तेही सांगण्यात येत नाही. तर म्हणून काय सांगावं लागतं की मग हे भाव कसे फुटतात. मग ते उदयसिंग देशमुख असेल, की त्याचं नाव भय्यू महाराज असेल, की मग एक सामान्य एक व्यक्ती असेल. तो काय म्हणतो की दिल चीर के दिखला दिया अब तो मान भी जा मेरे खुदा. आजच्या सध्याची समाजाची परिस्थिती, सज्जन चांगले माणसांना हे प्रूफ करायला 90% म्हणजे 90% आयुष्य, त्यांचं 90% आयुष्य त्याच्यातच चालला जातो की अरे बाबा मी चांगला आहे. ज्यांच्याकडे विचार आहेत त्यांच्याकडे संसाधन नाही, आणि ज्यांच्याकडे संसाधन आहेत त्यांच्याकडे विचार नाही. कारण ते संसाधन मिळवण्यासाठी विचार उधार घेतात, आणि बिचारे उधार तयार म्हणजे जे विचार तयार करणारे आहेत ते विचार तयार करण्यात संसाधन निर्माण करू शकत नाही, कारण त्यांचा सगळं वेळ विचार तयार करण्यात जातात. म्हणून ही वृत्ती अशी वाढलेली आहे. आज जी परिस्थिती आहे, तर मग एखादा उदयसिंग देशमुख सारखा गावातला तरुण आडंबर न करता, चमत्कार न दाखवता, जेव्हा शेतकरी कुटुंबातून बाहेर पडतो आणि धर्मव्यवस्थेतून सामाजिक परिवर्तनाचा विचार घेऊन एक सामान्य कुटुंबातून येणारे मधुकरराव सपकाळकर सारखे, किंवा आमचे इनामदार सारखे, किंवा माझे जिवंत टिंग्यासारखे, मिलिंद दादा सारखे, आदरणीय सावजी सारखे जे व्यक्तिमत आहे, ते जेव्हा लढत असतात तर सामान्य माणसाच्या मनात एकतर भाव येतो. ते भाव असा असतो कि दिल चीर के दिखला दिया अब तो मान भी जा मेरे खुदा. अरे दिल चीर के दिखला दिया अब तो मान भी जा मेरे खुदा. अरे कहीं मैं रूठ बैठा तो फिर मुझे काफिर न कहना. कहीं मैं रूठ बैठा तो फिर मुझे काफिर न कहना. इंसान का भी अलग है. सांस रहती है तो उसकी कीमत नहीं करता, वक्त रहता है तो कीमत नहीं करता. सांस और कीमत रहती है तो वक्त नहीं करता, उसकी कीमत नहीं करता, और समय आता है तो एक सांस और एक क्षण के लिए भी वो लड़ता रहता है. तो बहुत भागा हूं ए जिंदगी तेरे जीने के लिए, बहुत भागा हूं ए जिंदगी तेरे जीने के लिए. अरे अब तू भी मेरे पीछे भागे जिंदगी अपने जीने के लिए. खरं वेळेचं मी सांगितलं आणि वेळेची किंमतचं सांगितलं, पण उशिराने मी चाललो. पण त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की एक आदर्श व्यक्तिमत्वाचे सोहळ्याला उशिरा येत असताना भय्यू महाराज काय फार मोठा माणूस झाला का? खरं मला माहित होतं की जेव्हा एवढे चांगले बॅट्समॅन ज्या टीममध्ये असेल 8वी फळीपर्यंत, शेवटच्या या फलंदाजाला फारशी बॅटिंग करण्याचे चान्सेस नसतात. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी माझ्या पूर्वी झाली. आम्ही गोलंदाज लोक आहोत. पण टेल एंडर आहे. कधी कधी टेल एंड मध्ये अश्विन सारखे येऊन हिट मारण्याची शक्ती थोडीशी देवाने दिलेली आहे. तर कधी कधी टेल एंडर उपयोगाचे ठरतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आज जेव्हा मी बघितलं की एवढा स्कोर झालेला आहे, माझ्यासाठी काही मोजकं सगळं ओव्हर्स खेळायचे राहिलेत आणि त्याच्यामध्ये फार छोटंसं टार्गेट आहे, तर म्हणून मी विचार केला की आरामाने खेळूया थोडं. आणि जेव्हा टार्गेट वाढायला लागेल तर एक चौकार मारूया, म्हणजे तुम्ही बोर होणार नाही. काय तर उशिरा येण्याचं कारण कसं?
एकदा मी एका कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमात चर्चा झाली, म्हणजे कार्यक्रम संपल्यानंतर तिथे चर्चा सुरू झाली. कार्यक्रम संपल्यानंतर तिथेच चर्चा सुरू झाली. चर्चाचा विषय काय होता? जेव्हा अमेरिकेमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाला, अमेरिकेत जेव्हा दहशतवाद्यांचा हल्ला झाला, तर दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक सुद्धा भारतीय दगवल्या गेलं नाही. सगळ्यांनी कारण विचारलं. उत्तर ते एकच, दुसरेच भारतीयनी हसत हसत दिलं, अहो भारतीय लोकांना वेळेवर पोचायची सवय नाही. मी तिथेच होतो. मी त्यांना एक उत्तर दिलं, अहो तुमचं सगळं मान्य आहे, पण जेव्हा अमेरिकेसारखे सभ्य म्हटल्या जाणाऱ्या समाजामध्ये कॅटरीना येते, तेव्हा हे घरात घुसून प्रेतांसोबत अमाणुसकीचा व्यवहार करतात आणि दागिने काढून नेतात. पण मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये जेव्हा ब्लास्ट होतं, तर घरावर छप्पर नसलेले, अंगावर कपडे नसलेले आमचे भावंड जीवाची काळजी न करता त्या ब्लास्टच्या समोर जाऊन उभे राहतात. उशिराने पोचतात पण माणुसकीने जगतात. हेच भारतीयाची ओळख आहे. आपण उशिरा जरी आलो तरी माणुसकीने जगत होतो की नाही हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. मी माणुसकी घेऊन आलो की नाही हे विचार आता तुम्ही करावं. तर महत्त्वाचा विषय असा आहे की आपण ते सत्संस्कारांवर होतो. या सत्संस्काराचं जी निर्मिती आहे ती फक्त एकच गोष्टीपासून होते, ते सद्गुणांपासून होते. आणि जे देवाला तुम्ही शोधताय ते देव काही नाही आहे, एक शब्दामध्ये देव आहे. तो देव म्हणजे सद्गुण आहे. रामायण पूर्ण ग्रंथ वाचलं, त्याच्यानंतर एवढंच सार मला तरी लक्षात आलं. मी फार ज्ञानी नाही, पण फार काय म्हणजे ज्ञानीच नाही, पण एवढं लक्षात आलं की ज्ञानाचं उत्तम आचरण मर्यादेत राहून त्याच्यात सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ करणं म्हणजे श्रीराम आहे. आणि ज्ञानाचा अहंकार करून त्याला बागळणं म्हणजे रावण आहे. एवढ्यातच रामायण माझी संपली होती. जे सद्गुण आहे, दुर्गुण आहे, जीवन काय आहे, दोनच तर गोष्ट आहे, सद्गुण आणि दुर्गुण. नदीचे दोन पाठ कधी एकत्र होत नाही. ब्रिज बांधता येतं, उड्डाण पूल बांधता येतं, हँगिंग ब्रिज बांधता येतं, पण पाठ कधी एकत्र होत नाही दोन्ही. नदी आपल्या प्रवाहाला कायम ठेवते. विचार ते नदीसारखे आहेत, ते प्रवाहितच राहतात. हे तेरणाऱ्यांनी निर्णय घ्यायचा आहे की कुठल्या काठाकडे त्याला जायचंय. एका काठाकडे सुंदर तीर्थ आहे आणि दुसऱ्या काठाकडे स्मशानभूमी आहे. हे त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे की तीर्थाकडे वळायचं की स्मशानभूमीकडे जायचं. म्हणून बंधूंनो, हे जे सद्गुण आहे ना, हे सद्गुण म्हणजे देव आहे. आणि हे कालचे देव म्हणजे आजचे महामानव आहे. आणि कालचे महामानव म्हणजे आजचे सुधारक आहे. शेवटी आहे तर आदर्शच ना. मग त्यांना देवाच्या रूपात बघा, महामानवच्या रूपात बघा, किंवा सुधारकच्या रूपात बघा, किंवा क्रांतिकारीच्या रूपात बघा, विचारकच्या रूपात बघा, किंवा एखाद्या परिवर्तनकारीच्या रूपात बघा, मग त्याला मधुसूदन सत्पाळकरांच्या रूपात बघा, किंवा तुम्ही डॉक्टर अविनाश साळवीच्या रूपात बघा. अहो, सत्कार कोणी दिला ह्याचा महत्त्व नाही, कोणाच्या स्मृतीर्थ दिलं आणि कोणाला दिल्या गेलं ह्याचा महत्त्व आहे. आणि कशासाठी दिलं आणि कोणी हे द्यायला सुरुवात केली. आणि 8वा वर्ष, आणि ते पण एवढं यशस्वी होत असताना 3 तासापासून जास्त झाल्यानंतर सुद्धा आपण इतके मन मोकळेपणाने बसलेला हा दाद देतात आहे. हे आमची ताकद नाही, या व्यक्तिमत्वाची ताकद आहे ज्यांनी वसुदेव कुटुंबकमचा निर्माण केलेला आहे. या वसुदेव कुटुंबकमचा निर्माण केला आहे. ह्या व्यक्तिमत्वाचे अनुरूपच ह्याचं जिवंत मूर्तिमंत रूप जे असायला पाहिजे ते डॉक्टर अविनाश साळवीच्या रूपात आहे, जे खेड्यापाड्यामध्ये एक मोठ्या परिवाराच्या रूपात काम करतात, आपले सगळे मुलांना एकत्र घेऊन चालतात.
हे मला आनंदाची गोष्ट आहे. आदरणीय डॉक्टर साहेबांना मी सांगू इच्छुक आहे की मला पण एकच मुलगी आहे. मी मुलगा म्हणून होऊ दिला नाही की माझं असं म्हणणं होतं की पहिली गोष्ट ही आहे की आम्ही जर समाजात आदर्श निर्माण नाही केले आणि खोटे वंशवादाला आम्ही चालवत बसलो, खेर मी ह्याचा प्रचार प्रसार करत नाही, ह्याची मार्केटिंग करत नाही, तो भाग वेगळा आहे. पण ह्याचा प्रचार प्रसार न करता की एकच मुलगी असायला पाहिजे, पण तिला जेव्हा मला बघायचं आहे तिच्यामध्ये मुलगाही दिसायला पाहिजे आणि मला जेव्हा भावना येतात तेव्हा त्याच्यामध्ये मुलगी दिसायला पाहिजे, माझे भाव उत्तम असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तिच्यामध्ये मुलं पण मी आपल्या विचारसरणीचंच आहे. आपले यायच्या अगोदर मी जेव्हा तयार होत होतो मी त्यांना हेच सांगितलं, बरं झालं देवाने एक पण मुलगा दिला नाही. मुलगा जर दिला असता तर कदाचित हे सर्व मला भेटले नसते आणि त्यांना सांगितलं असतं या महाराजाची सेवा त्यांचा मुलगा करेल, ह्यांचं संघटन सगळा मुलगा बघतो, ह्यांचा ट्रस्ट सगळा मुलगा बघतो. माझ्यावर ट्रस्टच कोणी ठेवलं नसतं. देवानी हे ट्रस्ट कायम ठेवण्यासाठी मला मुलगा दिला नाही. आता वंश वाढायचं तर म्हणजे वाढलाच ना. एवढे सगळे, जर एक झाड आहे त्या झाडाच्या जडला हे जड जे आहे मूळला हे विचार करायचा नाही, फांदी आणि पानं किती आहेत. पानं पडतात परत येतात, फांद्या असतातच. मूळनी आपली जागा कायम ठेवायला पाहिजे. जसं मैत्री परिवारनी एकता आणि एकजुटता